मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज बघा, आज मुलांना नाश्ता पण नाही मिळाला माझ्या. नाही तर सकाळी दररोज नाश्ता करत असतात. प्रथम तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे. तुमचं झालं का चहा नाश्ता नक्कीच सांगा. दररोज सकाळी 7 वाजता नाश्ता करत असतात मुलं. 7-8 वाजता आंघोळ्या करून नाश्ता असतो दोघांचा. आज बघा दोघांच्या पण आंघोळ्या नाही, माझी पण नाही आणि त्या दोघांची पण आंघोळी नाही. माझं एवढं अंगबिंग एवढं दुखतंय ना. हा भाग त्या दिवशीच आले मी इंजेक्शन घेऊन. ए बाळाला शांत बसा, आवाज बंद कर ग. त्या दिवशीच आले 2 इंजेक्शन घेऊन. बघा गोळ्या पण दाखवल्या मी. 2 इंजेक्शन घेऊन आले. हा दुखत होता. आता रात्रीपासून हेच दुखते बघा. हात पण असं वरती जात नाही, एवढा हे दुखते. हा भाग दुखते, कंबर दुखते आणि एवढा अशक्तपणा. एक पाय दुखते, हा उजवा पाय. उजव्या पायाचं गुडघा दुखते आणि हा पाय हा दुखते भाग. एवढा दुखते ना बघा. हा काहीच वाटत नाही. हा एवढा सुजल्यासारखं वाटते ना. तर मित्रांनो कसं आहे, आपण जर व्यवस्थित नाही ना तर मुलांचं पण लय अवघड होते बघा खाण्यापिण्याचं. हा एवढासा लेकरू हा पण नाही खाल्ला नाही बघा. हिने पण नाही खाल्ला नाही. सकाळपासून हे उठल्या उठल्या खायचं मागत असते. तर बघा आत्ताच मी उठले, सिलेंडर संपला म्हणून. मोठ्या मुलाने डाळ वगैरे शिजवून दाखवली. त्याला डाळ कशी शिजत टाकायची, डाळ शिजवायला टाकला त्याने. आणि सिलेंडर संपला तेवढ्यात म्हणून सिलेंडर लावायसाठी उठले. सिलेंडर लावून झाडू मारून घेतला. तरी त्याने रूम पुसला, फरशी पुसून घेतला. तिने रूम पुसून घेतला. त्या मुलाने झाडू मारून दिली, तिने रूम पुसून घेतला. वरण भात केलं कसं तरी पटकन. भाजी टाकली बघा गॅसवर. आणि इथं आता थोडंसं कणिक मळलं आहे. त्या दोघांना चपात्या करून देते म्हटलं. मला उभं राहायची पण ताकद नाही मित्रांनो बरं का. हे बाळा उठ. हे बघा, हे असं आहे बघा. हे बघा, हे हा लेकरू असला एवढा त्रास देतो ना, काय विचारायचं नाही. एवढा म्हणजे भयंकर त्रास आहे हिचा. म्हणजे शांत म्हणून बसत नाही एका जागेवरती. आणि मला उभं राहायची पण ताकद नाही, कॅपॅसिटी नाही बघा. एवढं तब्येत बिघडले ना काय सांगू तुम्हाला. म्हणजे जाम दुखते. पण झोपून राहून काय उपयोग आहे. शेवटीला मुलांसाठी करावंच लागतं उठून. तर म्हटलं चला, म्हटलं एक छोटासा ब्लॉग टाकूया. काही इथं वरण भात करून ठेवलं. इथं 2 पातेले दिसतात. वरण भात केले, तिखट वरण. आणि हे केले. आज आंघोळीच नाही झालेत. आंघोळी करून म्हटलं दररोज आमच्या आंघोळीच्या नंतर सगळे कामं होतात. पण हिला आता उशीर झालं, हिला भूक लागली असणार आहे म्हणून आज तिला बिस्किट पण नाही खाणं. उठल्या मम्मा खाऊ दे, मम्मा खाऊ दे. तर बसले मी, झोपले तर तिथं येऊन सारखी मम्मी खाऊ दे मम्मी. तर मी झोपले म्हणून भावाला जाऊन सांगते, दादा पाणी दे, दादा खाऊ दे. तर बघा, आपण जर आजारी पडलो तर लेकरांचं किती हाल आहेत. ह्या बघितलं का, हे 2 लेकरं आहेत, किती हाल आहे त्यांचं सांगा बघा. आंघोळी नाही, पांघोळी नाही. दररोज माझ्या लेकरांच्या दररोज सकाळ सकाळ आंघोळ्या असतात. खाऊन आधी आंघोळ पिंघोळ मग खाणं पिणं असतं. बघा कसं चाललंय बहीण भावाचं प्रेम आहे की नाही. बघा लय मस्ती. हे माझी छोटी बाळ आहे ना, हे बघा मारते. लय मस्ती कर आहे की नाही. मस्ती करते की नाही तू मस्ती करते की नाही. अगं काय बाळा तू एवढी मस्ती तुझी. हां तर बघा, आपण आजार लेडीजलाच माहिती आहे. प्रत्येक लेडीज आहे घरी, प्रत्येक लेडीजला माहिती आहे आपण जेव्हा आजारी पडतो आपल्या मुलांचे किती हाल होतात. आणि सगळ्या अख्ख्या घरातच ही होते बरं का. आणि मला कसं आहे, मला मागं पुढं कोण नाही, त्यामुळे मला उठून करावंच लागते. मी एवढी ही झाली ना, माझ्या तब्येतीवरून पण कळत असेल तर मला. मी एवढी अशक्तपणा आले ना मला, काय सांगू तुम्हाला माहिती आहे का. असे व्हिडिओ रील्स बनवायला पण ताकद नाही अंगात. अशी ताकद नाही राहिली माझ्या, अवसान नाही अंगात राहिले. पण उठून तर मुलांसाठी करावं लागतं म्हणून म्हटलं चला बघ हिच्यासाठी थोडंसं करावं. असं करत नाही बरं का. हे सगळे जाम झाले. पण त्या दिवशी 2 इंजेक्शन घेऊन आले तरी पण काय फरक नाही. काय माहीत परत जावं लागतं का काय दवाखान्यात. वाटतं परत जावं लागणारच आहे.
तब्येत साथ नाही दिल्यानंतर काय फायदा आहे सांगा. ते पण एकच दुखत नाही, कंबर दुखते, पोट दुखते, हे हात दुखते, एक पाय दुखते, सगळं दुखते बघा, सगळंच अंग दुखते. काय कळलं, कारण की तेव्हा आराम नाही भेटला, डिलेवरी द्यायच्या टायमाला पण नाही आराम भेटला. कसलं काय नाही बघा, थांबा ना, उठीत ना उठ, कसलाच आराम नाही बघा, कसलाच नाही. पोटाला टाक्या असतानाच कामं केलीत, काय सांगायचं. ते आता भारी पडायला लागले मला सगळ्या गोष्टी. आराम नाही, काय नाही, कसलं डिलेवरीचं कसलं खाणं पिणं नाही, कसलं नाही, काय नाही. किती घाण आहे वगैरे, कशी फरशी पुसली बघ. मला ह्याने फरशी पुसलेली काय पसंत आली नाही बरं का, अजिबात पसंत आली नाही. हे हा लेकरू काय फरशी पुसणार आहे सांगा. तरी पण मला काय पसंत नाही आली मला फरशी पुसली. पण काय करणार, नाही विलाज आहे शेवटीला. मला खाली वाकायची पण ताकद नाही. नाही तर मी सांगत नसते त्याला फरशी विरशी पुस. मला आता पसंतच येत नाही फरशी पुसलेली किंवा दुसरी काही कामं केलेली कोणी. पण मजबुरी आहे म्हणतात ना, वेडावाकडं केलं नाही तेच म्हणायचं. आणि हा पाय, उजवा पाय बघा असला दुखतोय ना, रात्रीपासून तो बाम लावतोय पोरगा, रात्रीपासून बाम लावतोय हाताला, पायाला, कमरेला, पाठीला. झोपून राहून काय करू, हे लेकरं उपाशी राहते झोपली तर. आणि आज सुट्टी आहे म्हणून अशी अजून पाण्यापासून भरायचं आहे. आता म्हणलं पहिलं हिला खाऊ घालते, ह्याला जेते, दोघांना आंघोळ्या घालते आणि मग कपडे वपडे धुते हळूहळू. नाहीतर माझे 8:30-9ला सगळे कामं आवरतात दररोज. 8:30-9, 10 वाजेपर्यंत सगळे कामं आवरतात. 10 वाजता ट्युशन जायला लागतं. बाळा गप, बरं वाटलं पाया उभी राहिलीस. 10 वाजता ट्युशनला जायला लागतं ना, सगळीच कामं आवरून घेते असते मी अगोदर. असते काही पाया उभी राहते, लय बरं वाटते मला. म्हणजे असं अंग दाबल्यासारखं वाटतं, बरं पाय बरं वाटायला लागलं पाया उभी राहिली पण. तर मला असं वाटतं कुणाच्या आयुष्यात असं देऊ नये आणि कुणाच्या नशिबात. मला असं वाटायला मी रात्रीवर विचार केला, सकाळी उठताना विचार केला, गप ना देवा, माझी पोरं मोठी होऊ दे, माझी लेकरं मोठी होऊ दे, मग काय माझं व्हायचं तर होऊ दे रे. कारण की त्या लेकरांचा हाल कोण खाणार आहे, कोण नाही. शेवटीला सावत्र ते सावत्राई असते, लक्षात ठेवा. आपल्या जीवनामरणाचं काही हे वाटत नाही बाबा, आपण आज आहे उद्या नाही, मरायला चालू आहे सगळं, कोण जगायला आले. पण ह्या लेकरांचे हाल कोण खाणार ह्याचं जास्त टेन्शन आहे मला. त्या टेन्शन मी जास्त मरते बरं का. आईसारखं प्रेम, आईसारखी माया कोणीच देऊ शकत नाही लेकरांना. आणि ही जास्त करून हीच मला वाईट वाटतं. हा लेकरू माझा सकाळी उठल्या उठल्या मम्मी 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 करत असतं, आहे की नाही. हिच्या सगळं जीव असं वाटतं मी बाबा काय मेले बिले तर माझा आत्मा परत येईल या लेकरांसाठी. नाही ते काय एवढा जीव आहे माझा माझ्या लेकरांमध्ये, काय सांगू. लय जीव आहे, लय जीव आहे लेकरांमध्ये. मला दुसरं काय नसतं तर झालं, तर माझे लेकरं माझ्यासमोर पाहिजे, माझी मुलं माझ्यासमोर पाहिजे, आहे की नाही. आपण रागाने बाळगा शांत बस, आपण रागाने बोलतो पोरांना, रागाने मस्ती केली काय केली तर आपण बोलतो, कारण की आपली चिडचिड होतो. पण आईची माया कुठं लपत नाही ना शेवटीला, असं असतं. मला सकाळपासून एवढं वाईट वाटत होतं त्याला एक पोरांचं, की त्यांना खायला प्यायला नाही, काय नाही, काय हात करतो चहा वगैरे पण भीती वाटते, गॅस नाही. शेवटीला किती करणार तू, एवढंसं लेकराला काय समजतं काय करायला काय नाही. देवा अशी कुणाची वेळ आणू नको, मी म्हणते सकाळपासून म्हणते अशी कुणाची वेळ आणू नको, कुणाची वेळ आणून देऊ नको बाबा, बरं का. मी म्हणते माझ्या लेकरांचं चांगलं होऊ दे आणि माझं काय डोळे मिटायचे ते मिटू दे. पण माझ्या पहिलं मुलांचं चांगलं. सकाळी इथं पण दुखत होतं, मागं पण दुखत होतं, इकडं पाय पण दुखत होता उजवा, बरं का, कंबर पण दुखत होती. आता म्हणलं काय काय करावं बाबा, लय अवघड आहे म्हणलं बाबा. ही बघा ही अशी याची मस्ती. हा लेकरू काय करणार आहे त्या लेकरं, ह्या लेकराला घेऊन सांगा बरं काय करणार आहे. हां
काय करणार आहे ह्या लेकराला घेऊन, काय बघणार आहे? हां, उठ, खाली उतर, खाली उतर. तू अशी करू नको ग मस्ती. तिची लय मस्ती आहे, भयानक मस्ती, भयानक मस्ती आहे बघायची. उठायची मला ताकद नाही, पण काय करू, तू काय लागते. आवडले काय काम? हां, तब्येत बघा माझी परत बिघडावं, हे सगळं दुखतंय. मला उठवतच नव्हतं, अजिबात उठवत नाही आहे, हे जाम झालंय. हां, रात्रीपासून हे हां, औषध मला लय आलंय. चला मित्रांनो, बाय बाय.